विदर्भा लाईव्ह न्यूज. आंदोलनाच्या 7व्या दिवशीही तीव्रता कायम. बिहार येथील बुद्धगया महाविहार मुक्ती आंदोलनाच्या समर्थनार्थ यवतमाळ येथे सुरू असलेल्या आंदोलनाचा आज 7वा दिवस. अजूनही तीव्रता तेवढीच. आजचे धरणे आंदोलन त्रिरत्न महिला मंडळ उमरसरा यवतमाळ यांच्या वतीने करण्यात आले. नमो बुद्धाय, जय भीम. सर्वांना जय भीम. मित्रहो, गेल्या 6 दिवसापासून प्रत्येक विहारातून जे आपल्या बाबासाहेब पुतळ्याचं आंदोलन चालू आहे. कशासाठी आहे? ज्या ब्राह्मणाने महाबोधी विहार कब्जा केलेला आहे तो कब्जा त्यांनी मागे घ्यावा आणि आमचा महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात द्यावा, भिक्खू संघात ताब्यात द्यावा, एवढीच आमच्यासाठी आंदोलन चालू आहे. महाबोधी विहार मुक्त झालंच पाहिजे. महाबोधी विहार मुक्त केवळ भारतातलेच नाही, जगातले बौद्ध, त्या जगातल्या बौद्धांचं सगळ्याचं श्रद्धास्थान आमचं तिथं ब्राह्मणांनी कब्जा केलेला आहे. हा कब्जा उठला पाहिजे. 49चा कायदा रद्द झाला पाहिजे. याच्यासाठी हे सगळं आंदोलन आहे. आम्ही एकनिष्ठेने आंदोलन लढत राहू, शेवटपर्यंत लढत राहू. जय भीम. बौद्ध विहार हे ब्राह्मणाच्या ताब्यात आहे. आमचं विहार आमच्या ताब्यात देण्यात यावे, त्यासाठी आम्ही कलेक्टर ऑफिसला निवेदन दिलेलं आहे. याच महिला मंडळाच्या वतीने यवतमाळचे जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून राष्ट्रपती महोदयांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी त्रिरत्न महिला मंडळाच्या पदाधिकारी नंदा इंगोले, विश्वरूपा जोगदंडे, वंदना वानखडे, विद्या ढोले, धारा ढोले, यशोधरा ढोले, कुसुम दुधे, तर आंदोलनाचे संयोजक युवराज मेश्राम, उमेश मेश्राम, वंदना उरकुडे, शिला मेश्राम, शोभा भैसारे, वंदना गणवीर, मनोरमा भक्त, राम वाघमारे, रितेश मून, गिरधारी भक्त, उर्मिला गजभिये, आशा इंगोले, कैलास बोरकर, कविता नागदिवे, रमा सोनटक्के, माया मेश्राम, गजेंद्र गणवीर, देवका भोंगाडे, विष्णू भितकर, गोविंद मेश्राम, मंगल मेश्राम, अशोक इंगोले, लोखंडे इत्यादी बौद्ध बांधव मोठ्या संख्येने धरणे आंदोलनाला उपस्थित होते.